आवाज जनतेचा। पोलीस पाटील दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या पोलीस पाटलांच्या मागण्या पूर्ण होतील हे अपेक्षित सर्व महाराष्ट्रातील पोलीस पाटील यांचं लक्ष होतं। मागील सरकारनं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आलेलं सरकार पूर्ण करेल अशी अपेक्षा होती, परंतु ती पूर्ण होताना दिसत नाहीये। कधी होईल हे सुद्धा सांगता येत नाही। पोलीस पाटलांना ना विमा कवच ना सानुग्रह अनुदान आणि त्यातच वाढत आहे रिक्त पदाचा वाढता ताण। या समस्या अद्याप तरी निकालात निघाल्या नाहीत। पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता होताना दिसत नाही। पोलीस पाटलाच्या सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष करण्याचं आश्वासन तत्कालीन सरकारनं दिलं होतं। सत्तेत सरकारही आलं, परंतु अद्यापही याबाबत GR काढला नाही। सानुग्रह अनुदानाचा लाभ देणं, मासिक निवृत्ती वेतन देणं, उपचारासाठी रुग्णालयाचा खर्च देणं, पोलीस पाटलांच्या वारसांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य देणं आदी मागण्या प्रलंबित आहेत। या मागण्यांवर सकारात्मक विचार करून शासनानं पोलीस पाटील दिनी पोलीस पाटलांना दिलासा द्यायला हवा अशी आशा पोलीस पाटलांना होती, पण तेही झालं नाही। चालू अधिवेशनात शासन या मागण्या पूर्ण करतील अशी अपेक्षा जिल्ह्यातील पोलीस पाटलांमधून उमटतच आहे। पोलीस पाटलांचं मानधन 15,000 रुपये केलं, परंतु आश्वासन दिल्याप्रमाणे सेवानिवृत्तीचं वय 65 वर्ष करण्याबाबत GR अद्याप तरी काढला नाही। यांसह इतरही प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक विचार सरकार करेल अशी अपेक्षा वाशिम जिल्ह्याचे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मंगेशराव सरनाईक यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।